निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरोनी न रिगे काही. जैसा पापियाच्या टाही मोक्षू न वसे. दुसऱ्या अध्यायातील उभी आहे. माऊली सांगतात, निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरोनी न रिगे काही. जैसा पापियाच्या टाही मोक्षू न वसे. या ओवीच्या द्वारे माऊली सुखाची परिभाषा सांगतात. सुख म्हणजे काय असतं. तुम्ही आम्ही प्रापंचिक लोक असल्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला सुखाची निरपेक्ष व्याख्या कधीच कळली नाही. सुखाची परिभाषा काय ती तुम्हाला कधीच कळली नाही. आणि सुखाची निरपेक्ष व्याख्या जर कळवून घ्यायची असेल, सुखाची परिभाषा जर कळवून घ्यायची असेल, तर संत महात्म्यांनी सुखाची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येविना सुख म्हणजे काय आपल्याला कधीच कळणार नाही. सुखाची परिभाषा, सुख म्हणजे नेमकं काय जर कळवून घ्यायचं असेल तर संत वाङ्मयामध्ये संतांनी सुख म्हणजे जे काही सांगितलेलं आहे त्याचा ज्यावेळी गांभीर्यानं आपण विचार करू, त्यावेळी कदाचित हे मानवी जीवन जगत असताना सुखाच्या दिशेनं जाण्याची तुमची आमची प्रवृत्ती निर्माण होईल. माऊली सांगतात सुख म्हणजे काय, तर जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरोनी न रिगे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. बघा, सुखाची व्याख्या करताना माऊली सांगतात, जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरोनी न रिगे काही. ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती नाही, ज्याला मनशांती प्राप्त झालेली नाही, ज्याचं मन अशांत आहे, ज्याचं मन अस्वस्थ आहे, असं अस्वस्थ आणि अशांत ज्याचं मन आहे, अशा व्यक्तीच्या ठिकाणी किंवा अशा अंतःकरणाच्या ठिकाणी कधीही सुख आश्रयाला येत नाही. जेत शांतीचा जिव्हाळा नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये शांतीचा जिव्हाळा नाही, याचा सरळ अर्थ असा होतो की ज्याचं मन शांत नाही, मन स्थैर्य नाही, अंतःकरणामध्ये समाधान नाही, अंतःकरणाची स्थिरता नाही, मनाची स्थिरता नाही. थोडक्यात ज्याला मनशांती नाही तिथं सुख आश्रयाला सुद्धा राहत नाही. आता सुखाची आणि दुःखाची परिभाषा म्हणताना व्याख्या एकदम सोप्या होऊन जातात. सुख कशाला म्हणावं, तर ज्याला अखंड अशी मनशांती प्राप्त झालेली आहे ती व्यक्ती कोण आहे हो, सुखी आहे. आणि ज्याचं मन अशांत आहे ती व्यक्ती काय आहे, दुःखी आहे. मग सुख दुःखाच्या संबंधानं विचार करायला गेलं तर संतांनी सुखाची जी निरपेक्ष व्याख्या सांगितलेली आहे ती सुखाच्या निरपेक्ष व्याख्येचा विचार करताना सहज आपल्याला कळतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये शांतीचा जिव्हाळा आहे, ज्याला मनशांती प्राप्त झालेली आहे, अखंड अशी मनशांती ज्याला प्राप्त झालेली आहे, तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं सुखी आहे. आणि जिथं शांतीचा जिव्हाळा नाही याचा अर्थ ज्याचं मन अशांत आहे त्याला माऊली कुठल्याही अर्थानं सुखी मानायला तयार नाहीत. तर सुखादुःखाच्या या निरपेक्ष व्याख्या संतांनी सांगितलेल्या जर आपण कळवून घेतल्या तर मग नेमकी सुख म्हणजे काय, नेमकं दुःख म्हणजे काय, त्या सुखदुःखाच्या परिभाषा आम्हाला सहज कळतात. तुम्ही आम्ही ज्या सुखदुःखाच्या व्याख्या बनवतो त्या आत्यंतिक सापेक्ष असतात, आत्यंतिक सापेक्ष असतात. तुम्ही आम्ही ज्या सुखदुःखाच्या व्याख्या बनवतो त्या व्यक्ती सापेक्ष असतात. प्रत्येक व्यक्ती गणिक काय होते, सुखाची व्याख्या बदलते, दुःखाची व्याख्या बदलते. बघा आपला अनुभव काय बघा. शास्त्रामध्ये असं वचन आहे, सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं. त्या सापेक्ष सुख दुःखाचा विचार करताना शास्त्र सुख दुःखाची अशी व्याख्या करतं की अंतःकरणाच्या अनुकूल संवेदनेला सुख असं म्हटलेलं आहे आणि अंतःकरणाच्या प्रतिकूल संवेदनेला दुःख असं म्हटलेलं आहे. अंतःकरणाच्या अनुकूल संवेदनेला सुख आणि अंतःकरणाच्या प्रतिकूल संवेदनेला दुःख. समजा ज्यावेळी माझ्या अंतःकरणामध्ये अनुकूल संवेदना निर्माण होतात त्यावेळी मला कशाचा अनुभव येतो, सुखाचा अनुभव येतो. आणि माझ्या अंतःकरणामध्ये ज्यावेळी प्रतिकूल संवेदना निर्माण होतात त्यावेळी मला कशाचा अनुभव येतो, दुःखाचा अनुभव येतो.
आता कल्पना करा, इथं मी प्रवचन करतो आहे, गादीवर बसलेलो आहे, मंदिर आहे, मंदिरातलं वातावरण कसं असतं? शांत असतं, पवित्र असतं. म्हणून आत्ता ह्या क्षणी माझ्या अंतःकरणाच्या संवेदना जर विचाराल तर आत्ता ह्या क्षणी माझ्या अंतःकरणामध्ये कुठल्या संवेदना जागृत झालेत? अनुकूल संवेदना जागृत झालीत. म्हणजे मला आता ह्या गावामध्ये कशाचा अनुभव येतो आहे? तर सुखाचा अनुभव येतो. का? अनुकूल संवेदना. आणि तेच मी घरी गेलो, कीर्तन झाल्यानंतर घरी गेलो, आणि घरी गेल्यानंतर घरच्यांनी जर पोर्चमध्ये गाडी लावली आणि लवकर दार नाही उघडलं तर माझ्या अंतःकरणाची संवेदना आता अनुकूल राहील की प्रतिकूल राहील? प्रतिकूल राहील. म्हणजे मला घरी गेल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये प्रतिकूल संवेदना निर्माण झाल्यामुळं मला घरी गेल्यानंतर कशाचा अनुभव येईल? दुःखाचा अनुभव येईल. म्हणजे ह्या गावामध्ये मी काय आहे? सुखी आहे. आणि माझ्या गावी गेल्यानंतर मी काय होईल? दुःखी होईल. माणसाचा जर विचार केला तर मनुष्य दिवसभरामध्ये ह्या न्यायानं 10 वेळा सुखी असतो आणि 10 वेळा दुःखी असतो. ज्या ज्यावेळी मला अनुकूल संवेदना प्राप्त होतील त्यावेळी सुखाचा अनुभव येतो. संवेदना बदलल्या, प्रतिकूलता अंतःकरणामध्ये निर्माण झाली की लगेच आपल्याला कशाचा अनुभव येतो? दुःखाचा अनुभव येतो. आणि हेच ह्या सुख दुःखाच्या द्वंद्वामध्ये राहूनच अशा पद्धतीने तुम्ही आम्ही जगत असतो. निरपेक्ष सुख कशाला बनायचं? त्या निरपेक्ष सुखाकडे तुमचं आमचं जाणं कधीच होत नाही. म्हणून आपण नेहमी या सुख दुःखाच्या ह्या प्रभावाखाली द्वंद्वात्मक जीवन तुम्ही आम्ही जगत असतो. कसं असतं? संतांनी सुखाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत, निरपेक्ष सुख काय सांगितलेलं आहे, त्या व्याख्या जोपर्यंत आपण कळवून घेत नाही, खरं सुख कुठं आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत त्या निरपेक्ष सुखाकडे अथवा खऱ्या सुखाकडे जाण्याची अथवा त्या सुखाची अनुभूती घेण्याची प्रवृत्तीच तुमच्या आमच्या ठिकाणी कधीच निर्माण होणार नाही. सुखाची व्याख्या माऊलींनी केलेली आहे. किंबहुना सोयी जीवात्मयाशी लाहे तेत जे होय तया नाव सुख. किंबहुना सोयी जीवात्मयाशी लाहे. माऊलीने आणखीन एक सुखाची व्याख्या केली. जीव ज्यावेळी आत्मस्वरूपाला प्राप्त होतो, जीव ज्यावेळी आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो, जीवाला ज्यावेळी आत्मस्वरूपाचा निजस्वरूपाचा बोध होतो, आत्मस्वरूपाचा बोध होतो, आणि आत्मस्वरूपाचा बोध झाल्यानंतर तिथं जे घटित होतं त्याला माऊली काय म्हणतात? सुख असं म्हणतात. किंबहुना सोये जीव आत्मयासी लाहे. जीवाला आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती ज्या दिवशी होईल त्या दिवशी तिथं जे घटित होईल त्याला सुख असं माऊलींनी सांगितलं. परंतु माऊलींनी केलेली ही सुखाची काय अतिउच्च व्याख्या आहे. तुम्ही आम्ही वारकरी आहोत आणि ह्या जन्मी आम्हाला की जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल न होईल का? जीव आत्मयासी लाहे. जीवाला आत्मस्वरूपाची भेट होणं, निजस्वरूपाचा बोध होणं ह्या जन्मी ते घडेल अथवा न घडेल. हे माऊलीने सुखाची जी व्याख्या सांगितली, निरपेक्ष सुखाची व्याख्या सांगितली, किंबहुना सोये जीव आत्मयासी लाहे. तुम्ही आम्ही वारकरी जरी असलो ह्या जन्मी तुम्ही आम्ही जीवनमुक्त होऊ अथवा न होऊ. म्हणजे काय तुम्ही आम्ही सुखी व्हायचं नाही काय हो? मग तुकाराम महाराज आणखीन एक सुखाची व्याख्या सांगतात. शांती परते नाही सुख ए रावगेची दुःख. म्हणवोनी शांती धरा उतराल पैल तिरा. तुकाराम महाराज शांतीला सुख म्हणतात. परत आपण मूळ मुद्द्यावर आलो. जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरोनी न रिगे कही. ज्याला मनस्वास्थ्य लाभलेलं नाही, ज्याचं मन अशांत आहे तिथं सुख आश्रयाला येत नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्याला अखंड अशी मनशांती प्राप्त झालेली आहे या जगामध्ये तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं काय आहे? सुखी आहे. तुकाराम महाराज तीच व्याख्या करतात. शांती परते नाही सुख. ज्याला मनशांती प्राप्त झालेली आहे, ज्याचं मन अखंड शांत आहे, ज्याच्या मनाला स्थिरता प्राप्त झालेली आहे, ज्याचं मन निश्चल राहिलेलं आहे, अशा निश्चल मनाच्या ठिकाणी, शांत मनाच्या ठिकाणी कशाचा अनुभव येतो? तर सुखाचा अनुभव येतो. शांती परते नाही सुख. आणि तीच भाषा माऊली सुद्धा सांगतात. जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरोनी न रिगे काही. एकंदरीत विहीर असते आणि विहिरीला जिव्हाळा लागतो. ज्या विहिरीला जिव्हाळा लागलेला असतो ती विहीर कधी आटते का? ज्या विहिरीला जिव्हाळा लागलेला असतो
ती विहीर कधी आटत नाही. तसं माऊली सांगतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये शांतीचा जिव्हाळा आहे, अखंड अशी शांती ज्याला प्राप्त झालेली आहे, तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं काय आहे, सुखी आहे. आणि हा शांतीचा जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, जे तर शांतीचा जिव्हाळा नाही, ते तर सुख विसरोनी न रिगे काही. जिथं शांतीचा जिव्हाळा नाही तिथं सुख आश्रयाला सुद्धा येत नाही. म्हणून मगाशी आपण स्पष्ट केलं, सुख दुःखाच्या व्याख्या बघताना अखंड अशी मनशांती ज्याला प्राप्त झालेली आहे, तीच व्यक्ती काय आहे, सुखी आहे. आणि ज्याचं मन अशांत आहे ती व्यक्ती काय आहे, दुःखी आहे. आता इतर कोण दावा करत असेल मनशांतीचा आणि सुखाचा काय अंगोअंगी संबंध आहे, असं जर कोण दावा करत असेल, कारण काय असतं माहित आहे काय, तुम्ही आम्ही आयुष्य खपवतो कशासाठी, सुख सोयी गोळ्या करण्यामध्ये आपण आयुष्य खपवतो. किंवा जीवनाचे 4 आयाम सांगताना तुकाराम महाराज सांगतात, बालपणी गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी परवर्तली चिंता, मरे मागुता जन्मगी. हे जीवनाचे आयाम संतांनी सांगितलेले आहेत. बालपण नेमतेपणामध्ये निघून जात. मग तारुण्य दशे विषय व्यथा, ज्यावेळी मनुष्य तारुण्य अवस्थेमध्ये असतो त्यावेळी एक कलमी तरुणाचा कार्यक्रम असतो. तारुण्य अवस्थेमध्ये मनुष्याच्या ठिकाणी एकच लक्ष असतं. कुठलं लक्ष असतं, एन केन प्रकारे सुख सोयींचा गराडा आपल्या अवतीभोवती रचणे. तारुण्य दशे विषय व्यथा. म्हणून ज्यावेळी आपण सज्ञान होतो, लग्न होतं आणि खऱ्या अर्थानं आपल्या संसाराचा आरंभ होतो, त्यावेळी त्या तारुण्य वयामध्ये मनुष्य काय करत असेल तर किमान वयाच्या 50 पर्यंत 60 पर्यंत तो आपलं आयुष्य कशासाठी खपवतो, भौतिक ससाधनांचा गराडा आपल्या अवतीभोवती गोळा करतो. सुख सोयी गोळा करण्यामध्येच आपलं तारुण्य खपवतो मनुष्य. बघा, बंगला बांधावा असं वाटला कशासाठी हो, सुखासाठी. आणि तारुण्यामध्ये मनुष्य ह्याच गोष्टी करण्यासाठी झटतो. बंगला बांधावा असं वाटला सुखासाठी, 4 चाकी गाडी घ्यावीशी वाटली कशासाठी, सुखासाठी. जमीन असावीशी वाटली कशासाठी, सुखासाठी. बँकेचं पासबुक फुगलेलं असावं असं वाटलं कशासाठी, सुखासाठी. लग्न करावं असं वाटलं कशासाठी, सुखासाठी. 2 मुलं असावीत असं वाटलं कशासाठी, सुखासाठी. तारुण्यामध्ये मनुष्य जे जे काही करतो ते सगळं सुखासाठी म्हणून करतो. आणि अखंड तारुण्य आपलं मनुष्य खपवतो कशासाठी, तर सुखाच्या सोयी गोळा करण्यामध्ये तारुण्य खपवतो. बघा, वयाच्या 50 पर्यंत 60 पर्यंत मनुष्य आपलं आयुष्य काय कमवण्यामध्ये खपवतो, सुखाच्या सोयी भौतिक ससाधनं गोळा करण्यामध्येच आपलं आयुष्य तारुण्य आपण खपवतो. मग कधी कधी आश्चर्य वाटतं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर तारुण्य ज्या माणसानं सुख सोयी गोळा करण्यामध्ये खपवलेलं आहे, भौतिक ससाधनं गोळा करण्यामध्ये ज्यानं आपलं आयुष्य खपवलेलं आहे, सुखासाठी म्हणून सगळं गोळाही त्यानं करून ठेवलेलं आहे, खस्ता खाऊन कष्ट करून 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 किंवा तारुण्य खपवलं त्यानं त्यामध्ये या गोष्टी गोळा करण्यामध्ये. आता प्रामाणिकपणे मला सांगा की 55 नंतर, वयाच्या 60 नंतर ज्या मनुष्यानं आयुष्यभर राबून सुखाची सगळी साधनं गोळा करून ठेवलेत, तर 60 नंतर ती व्यक्ती आता सुखी दिसायला पाहिजे की दुःखी दिसायला पाहिजे का? सुखासाठी म्हणून सगळं गोळा करून ठेवलं. मग सुखासाठी म्हणून सगळं गोळा करून ठेवलं, प्रत्येक गोष्ट सुखासाठी म्हणून गोळा करून ठेवली. आता वार्धक्यामध्ये, म्हातारपणामध्ये वास्तविक ती व्यक्ती सुखाच्या राशीवर बसलेली दिसायला पाहिजे. खरं तुकाराम महाराज म्हणतात की वृद्धपणी प्रवर्तली चिंता घे. मग आता हे सुखासाठी म्हणून गोळा केलं, खरं शेवटी मनुष्याला सुखी होता आलं नाही. किंबहुना वृद्धपणी प्रवर्तली चिंता. कधी कधी आश्चर्य वाटतं, चिंता तारुण्यामध्ये शोभून दिसते. चिंता तारुण्यामध्ये शोभून दिसते का? काहीतरी कमवायचं असतं, मिळवायचं असतं, तारुण्यामध्ये काहीतरी ध्येय असतं. त्यामुळे चिंता एक वेळ तारुण्यामध्ये शोभून दिसते. आणि आता म्हातारपणामध्ये ज्यावेळी मुलं मोठी झालेली असतात, संसाराचा व्याप सगळा मुलांच्यावर सोपवलेला असतो, त्यावेळी वास्तविक वृद्धपणामध्ये मनुष्याला मोकळीक प्राप्त झालेली असते. संसाराच्या ओझ्यातून, बंधनातून बऱ्यापैकी तो मुक्त झालेला असतो. तरी सुद्धा का कोण न जाणे, वय वाढल तसं चिंताही माणसाची काय होते, वाढत जाते. आणि ते प्रमाण समप्रमाण आहे, प्रपोर्शन मध्ये वाढतं. वयाची 60 आली असेल तर 60% चिंता, वयाची 70 आली असेल तर 70%
चिंता. 90 वर्षाचा झाला की 90% चिंता. वय वाढव तसं चिंताही वाढते. कधी याचा आपण गांभीर्याने विचार करत नाही. आपलं आयुष्य खपवलं, तारुण्य खपवलं सुखाच्या सुई गोळा करण्यामध्ये. त्या सुखाच्या सुईनं आम्ही सुखी झालो की नाही हा संशोधनाचा काय आहे विषय आहे. कारण तुकाराम महाराज सांगतात, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. हे सगळं सुखासाठी कमवलेलं असलं तरी सुद्धा शेवटी सुख आपल्या वाट्याला येत नाही. मग सुख कशाला म्हणायचं आणि ते सुख शोधायचं कुठं? हे असं का घडतं? त्याला एकच कारण आहे. सुख म्हणजे नेमकं काय आणि सुखाची निरपेक्ष व्याख्या, सुखाची जी परिभाषा संतांनी सांगितलेली आहे ती तुम्ही आम्ही वारकरी असून सुद्धा, परमार्थ करत असून सुद्धा ही सुखाची परिभाषा, निरपेक्ष व्याख्या तुम्ही आम्ही कधीच समजून घेतली नाही. या सुख सोयीमध्ये, सुखाच्या साधनांच्या मध्ये सुख आहे असा भलता गैरसमज तुम्ही आम्ही करून घेतलेला आहे. परिणाम काय होतो? या सुख सोयीमुळे आपल्याला सुख मिळत नाही आणि व्हायचं तेच घडतं. जसं वय वाढेल तशी चिंता माणसाची वाढायला लागते. तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक लोकांचं जीवन जर बघितलं तर ते फार अशी किंवा करावं असं तुमचं आमचं जीवन आहे. चिंता किती करावी माणसानं, चिंता किती करावी, विचार किती करावा. बऱ्याच लोकांचा असा अनुभव आहे की विचार करता करता ही न्यूरोलॉजिकल सिस्टम आहे डीम व्हायला लागते. इतकी माणसं काय करतात, विचार करतात. ही न्यूरोलॉजिकल सिस्टीम जी आहे, ही चेता संस्था जी आहे, याचं एक लिमिट आहे. पण एका मर्यादेपेक्षा जास्त विचार केला आणि विचार करतच राहिला तर मनुष्याची मानसिकता विकृतीकडे सरकायला लागते, विकृत होतो. विचारांचा प्रभाव, विचारांची आवर्तन आपल्यामध्ये वाढतात. त्याला अनेक कारण नाहीत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. एखादी व्यक्ती भित्री असेल तर भयगंडामुळे सुद्धा विचारांची आवर्तनं वाढतात. एखादा न्यूनगंड आपल्यामध्ये निर्माण झाला असेल तर न्यूनगंडामुळे सुद्धा विचारांची आवर्तनं वाढतात. विचार किती करावा. आजचा सांप्रत काळाचा विचार केला तर पूर्वीची माणसं बरं असं वाटतात का ती एवढी जास्त विचार करत नव्हती. विज्ञान जितकं आपलं जीवन जितकं प्रगत होत गेलं, भोग समृद्धी जितकी वाढत गेली तितकी माणसं विचार करायला लागली, जास्त विचार करायला लागली. विचार करता करता काय झालं, माणसाच्या झोपा सुद्धा काय झाल्या, हरवून गेल्या. विचार करावा नाही असं नाही. कल्पना करा, आकाशातून पक्षी निघून गेला. कुठला माग शिल्लक राहतो का पाठीमाग? तो आकाशातून जेट विमान गेलं, काय होतो? जेट विमान निघून जातं, पाठीमाग काय राहतं? धुराचा लोट पाठीमाग राहतो. ते जेट विमान कुठं निघून गेलेलं असतं. खरं त्या जेट विमानानं सोडलेल्या धुराची रेषा बराच वेळ आकाशामध्ये दिसत राहते. मग विचार पक्षासारखे असावेत की विचार त्या जेट विमानासारखे असावेत? विचार यावेत आणि जावावेत. पाठीमाग कुठलाही माग राहता कामा नाही. खरं आपलं दुर्दैव आहे, आपलं झालंय कसं, त्या जेट विमानासारखं आपले विचार आहेत. आपल्या घरामध्ये, दारामध्ये काहीतरी घटना घडते, आपल्या जीवनामध्ये काहीतरी घटना घडते. घटना घडली, घटना संपून गेली. घटना घडली, थोड्या वेळाची घटना होती, घटना घडून गेली. खरं त्या घडलेल्या घटनेवर मनुष्य इतका विचार करतो की घटना घडून 1 महिना जरी झाला तरी त्या घटनेमुळं आपल्या डोक्यामध्ये जी विचारांची आवर्तनं निर्माण होतात ती थांबत नाही. त्या जेट विमानासारखं आपलं होतं. आणि माणसानं स्वतःला इतकं आगतिक केलेलं आहे. जुन्या काळामध्ये ती घड्याळ असायची बघा, भिंतीवर लावलेली, आणि एक पेंडुलम असायचा, उजवीकडे डावीकडे डावीकडे. त्याला लंबक असं म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला पेंडुलम असं म्हणतात. माणसानं स्वतःची अवस्था त्या पेंडुलम सारखी केलेली आहे. तो पेंडुलम स्थिर झाला की समजायचं घड्याळ काय झालं, बंद पडलं. जोपर्यंत पेंडुलम असा हलतो आहे तोपर्यंत घड्याळ चालू आहे. तसं तुम्ही आम्ही ठरवूनच टाकलेलं आहे की आम्ही विचार केला तरच हा प्रपंच चालतो, आम्ही विचार केला तरच हे आपलं जीवन चालतं. म्हणून आपण रात्रंदिवस एकतर भूतकाळाचा तरी विचार करतो, नाहीतर भविष्य काळात तरी विचार करतो. पेंडुलम कधी स्थिर राहत नाही, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. तसं तुमच्या आमच्या मनाचा विचार केला तर तुमचं आमचं मन एकतर भूतकाळामध्ये जातं, नाहीतर एक
भविष्य काळामध्ये जातं. तुम्ही आम्ही वर्तमानामध्ये जो वर्तमान नित्य आहे त्या नित्य वर्तमानामध्ये तुम्ही आम्ही कधीच जगत नाही. मग तक्रार करायची झोप लागत नाही. का झोप लागत नाही? डोक्यातले विचार जाता जात नाहीत. मी नेहमी सांगतो 10ला अंथरुणावर पडल्यानंतर 11ला झोप लागावी बाबा, 12ला तरी लागावी, 1ला तरी लागावी, 2ला तरी झोप लागावी, 3ला तरी झोप लागावी. मी समाजामध्ये अशी माणसं पाहिलेत की 3 वाजूपर्यंत त्यांनी झोपेची काय पाहिलेली आहे? वाट पाहिलेली आहे. आणि 3 वाजूपर्यंत सुद्धा झोप लागली नाही. त्यावेळी त्यांनी काय केलं? अंथरुणावर उठले. मग ज्यांना ह्याचा नाद आहे ते काय करतात? जरा मळायचा आणि ठेवायचा. मग ब्रह्ममुहूर्तावर जे जग ज्यावेळी उठत असतं त्यावेळी ह्याला काय लागते? झोप लागते. जी जगाची उठायची वेळ होते त्यावेळी याची झोपायची वेळ होते. दुसऱ्या दिवशी मनुष्य तक्रार करतो, अहो झोप लागली नाही रात्रभर. का लागली नाही? तर डोक्यातली विचारांची आवर्तनं थांबली नाहीत. विचारांचं चक्र डोक्यातलं थांबत नाही. म्हणून कुस पलटत राहतो मनुष्य. विचार विचार विचार, किती करावा विचार. डोक्यातले विचार आपल्याला थांबवता येत नाही. आपल्या बुद्धीला स्थिर करता येत नाही, मनाला स्थिर करता येत नाही, अंतःकरणाला निश्चल करता येत नाही. परिणाम काय होतो? ही विचारांची आवर्तनं सतत आपल्यातून वाहत असतात. परिणाम काय होतो? झोप लागली नाही. आपण तक्रार करतो. बऱ्याच वेळा माणसं बोलून दाखवतात, काय डोक्यातले विचार जात नव्हते म्हणून काय झालं? झोप लागली नाही. आत्ता मंडपामध्ये या मंदिरामध्ये जमलेल्या माणसांना मी प्रामाणिकपणे विचारतो, तुम्हाला रात्री झोप लागली नाही याचं कारण तुम्ही विचार करत होता की तुम्हाला रात्री झोप लागली नाही याचं कारण तुम्ही चिंता करत होता? प्रामाणिकपणे सांगा. आणि तुमच्याकडनं उत्तर आलं तर मी पुढे जातो, नाहीतर थांबवतो. माणसं म्हणतात विचार करत होतो म्हणून झोप लागली नाही. मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रात्रीचा विचार करत होता म्हणून झोप लागली नाही की चिंता करत होता म्हणून झोप लागली नाही? काय करत होता? चिंता. आणि आम्ही चिंतेला काय म्हणतो? विचार. अरे रात्री तुला झोप लागत नाही त्याला कारण विचार नाही, तू विचार करत नव्हतास. रात्री तुला झोप लागली नाही ह्याला कारण तू चिंता करत होतास. आणि मनुष्य चिंतेला काय म्हणतो? विचार. अरे माणसानं जर विचार केला असता, तुकाराम महाराज सरळ सांगतात, विचारा वाचून न पाविजे समाधान. मी जर विचार केला असता तर तुकाराम महाराज ज्या उंचीवर जाऊन पोचले त्या उंचीवर जाऊन पोचलो असतो. विचार काय करतात? मनुष्याला उंच करतात, उंच 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 ठिकाण नेतात. परमेश्वरानं जी वैचारिक शक्ती तुम्हाला आम्हाला दिलेली आहे ती एवढ्याच कारणासाठी. विचार या विचार या शब्दाची उत्पत्ती पाहिली तर विचार या शब्दाचा अर्थ होतो विचार. वि म्हणजे विशिष्ट, चर म्हणजे जाणे, सरकणे. आपल्या मनाला बुद्धीला विशिष्ट वळण लावणारी शक्ती म्हणजे विचार शक्ती. विचार जे एका विशिष्ट दिशेला घेऊन जाणारी ती विचार शक्ती. परमेश्वरानं विचार करण्याची शक्ती तुम्हाला आम्हाला दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की तुमच्या आमच्या मना बुद्धीला एक विशिष्ट वळण आपल्याला लावता यावं, यासाठी विचार शक्ती आहे. आपण विचार करत नाही. स्वामी विवेकानंदांनी विचार केला म्हणून ती उंची गाठली. तुकाराम महाराजांनी विचार केला म्हणून ती उंची गाठली. महायोगी अरविंदांनी विचार केला म्हणून ती उंची गाठली. आपण विचार करत नाही. तुम्ही आम्ही करतो ती रात्रभर काय असते? चिंता असते. आणि चिंतेला आपण काय म्हणतो? विचार असं म्हणतो. त्यामुळे उद्यापासून झोप लागली नाही तर असं म्हणत जाऊ नका की मी विचार करत होतो. विचार या शब्दाचा अपमान करू नका. झोप का लागली नाही तर प्रामाणिकपणे कबूल करा, मी काय करत होतो? चिंता करत होतो. आणि ही चिंता आपल्या जीवनातून जाता जात नाही. आणि जिथं चिंता आहे तिथं मनाचा विक्षेप आहे. जिथं चिंता आहे तिथं मन अस्वस्थ आहे. जिथं चिंता आहे तिथं मनाची अशांतता आहे. आणि जिथं मनाची अशांतता आहे तिथं दुःखाशिवाय दुसरं काही नाही. सुखाची निरपेक्ष व्याख्या सांगत असताना माऊली सांगतात, जे तर शांतीचा जिवाळा नाही ते तर सुख विसरोनी न रिगे काही. ज्याचं मन शांत नाही तिथं सुख आश्रयालाच येत नाही. ज्याला अखंड अशी मन शांती प्राप्त झाली तिथं सुख आश्रयाला येतं. नव्हे जगामध्ये तीच व्यक्ती सुखी आहे की ज्याला अखंड अशी मन शांती प्राप्त झालेली आहे. एखादी व्यक्ती दावा करेल मनशांतीचा आणि सुखाचा काय संबंध आहे? भले आम्ही आमचं मन शांत नाही, राहू द्या ना, तर सुखाच्या सगळ्या सोयी आम्ही गोळा केल्यात, आम्ही सुखी आहे. अहो काय कमी आहे आमच्याकडे? घरामध्ये धान्याचे तट्टे भरलेत, बँकेत 20 लाख पडून आहेत,
मोठा बंगला बांधलेला आहे, दारामध्ये 4 चाकी गाडी आहे, कशाची कमतरता नाही. सगळ्या सुख सोयी मी माझ्या अवतीभोवती रचून ठेवलेल्या आहेत. भले मन माझं शांत नसे ना का, खरं सुखाची सोयी आहेत. पेटता पेटत नाहीत की इस्टेट माझी आहे, संपत्ती आहे, मी सुखी आहे. मनशांतीचा आणि सुखाचा काय संबंध, असा जर कोण दावा करत असेल तर माऊली त्याला उत्तर देतात, बाबा सुखाच्या सोयीनं सुख मिळालं असतं तर मनुष्य एव्हाना कधीचा सुखी झाला असता. त्याला निवांत काय पडली असती, झोप पडली असती. सुख सोयीमुळे मनुष्य सुखी होतोच असं नाही. मग एखाद्यानं दावा केला की माझी इतकी संपत्ती आहे, सगळ्या भौतिक संसाधनांचा गराडा मी माझ्या अवतीभोवती रचलेला आहे, मनशांती नसे ना का, खरं मी सुखी आहे, असा जर कोण दावा करत असेल तर माऊली त्याला सरळ उत्तर देतात, देखे अग्नी माझी धापती, बिये जरी विरुडती, तेवी अशांता सुख प्राप्ती घडू शके. तव्यावर बीज भाजावं, तव्यावर काय भाजावं, बीज भाजावं, आणि भाजलेलं बीज जर उगवून आलं तर माऊली म्हणतात, तर मी म्हणेन की मन अशांत असताना ती व्यक्ती काय आहे, सुखी आहे. मग भाजलेलं बीज कधी उगवून येणं शक्य नाही. तसं कितीही प्रॉपर्टी असली, कितीही श्रीमंती असली, तुमच्याजवळ कितीही ऐश्वर असलं, खरं मन शांती नसेल तर माऊली म्हणतात की त्याला मी सुखी मानायला तयार नाही. देखे अग्नी माझी धापती, बिये जरी विरुडती, तेवी अशांता सुख प्राप्ती घडू शके. भाजलेलं बीज जर उगवून आलं तर मी म्हणेन की अशांत ज्याचं मन आहे ती व्यक्ती काय आहे, सुखी आहे. भाजलेलं बीज कधीच उगवत नाही. तसं सुखाच्या संबंधाने विचार केला तर ज्याचं मन अशांत आहे तिथं सुख कधीच राहत नाही, तो सुखी कधीच होऊ शकत नाही. पण सुखाची व्याख्या करताना अखंड जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तिथं सुख जर येत नसेल तर मग सुख कुठे येतं, ज्याला अखंड अशी मनशांती प्राप्त झालेली आहे तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने काय आहे, सुखी आहे. ह्या सुखाकडे जायचं असेल आणि त्या अर्थानं सुखी व्हायचे असेल तर दुर्दैव असं आहे की माऊली मनशांतीला सुख म्हणत असतील. अखंड निरतिशय मनशांती ज्याला प्राप्त झालेली आहे तीच व्यक्ती या जगामध्ये सुखी आहे, अशी सुखाची निरपेक्ष व्याख्या जर माऊली करत असतील तर ते सुख आम्हाला का प्राप्त होत नाही, आपल्याला ती मनशांती का प्राप्त होत नाही, कायम चिंता काळजी घोर यातून आम्ही का मुक्त होत नाही, आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरता का निर्माण होत नाही, आपलं अंतःकरण निश्चल का होत नाही, आम्हाला सुखानं का जगता येत नाही, त्याची कारणमीमांसा करताना माऊली सांगतात, अरे तुला सुखी होता येतं. आणि अखंड अशा मनशांतीलाच जर माऊली सुख असं म्हणत असतील आणि ही अखंड अशी निरतिशय मनशांती परमशांतीनं तुमचं अंतःकरण ओतप्रोत भरून जावावं असं तुम्हाला वाटत असेल, ती मनशांती तुम्हाला मिळावीशी वाटत असेल, त्या शांतीचा अनुभव मला यावासा वाटत असेल, कारण त्या निरतिशय मनशांतीलाच माऊली सुखी सुख असं म्हणत असतील आणि त्या अर्थानं मला सुखी व्हायचं असेल तर ते सुख मला का प्राप्त होत नाही. माऊली सरळ सांगतात, निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे म्हणा तरी शांती किवी अर्जुन आपू होय. आम्हाला ती शांतीच नको आहे, आम्हाला मनस्वास्थ्यच नको आहे. माझं मन स्थिर असावं, समाधानी असावं असं आम्हाला वाटतच नसलं तर माऊली म्हणतात की निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे म्हणा, माझं मन स्थिर असावं, जे चंचल मन आहे ते चंचलता जाऊन ते अत्यंतिक स्थिरतेला प्राप्त व्हावं हे तुम्हाला वाटतच नसेल तर शांती किवे अर्जुन आपू होय, ती शांती तुम्हाला कशी प्राप्त होईल, ते सुख तुम्हाला कसं प्राप्त होईल. आणि खरोखरच ज्याला असं वाटतं की इतकं बहुमूल्य मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा ही मनशांती जर मला सोडून गेली असेल आणि मनशांतीला त्या निरतिशय शांतीला संत महात्मे सुख असं म्हणत असतील तर त्या सुखापासून मी का वंचित राहावं, ते सुख मला का प्राप्त होऊ नये. आणि इतकं बहुमूल्य मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा ह्या सुखाच्या बाबतीत आम्ही वंचित असू तर फार मोठं काय आपण मिळवलं असा त्याचा अर्थ होत नाही. आपलं संबंध आयुष्य काळजी करण्यामध्ये चिंता करण्यामध्ये जर जाणार असेल तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की माणसापेक्षा गोट्यामध्ये झोपलेली जनावरं माणसाला काय वाटतात, बरी वाटतात, ती सुखी वाटतात. का 2 पेंड्या खाल्ल्या की निवांत आपली ती रवत करत बसतात. कारण माणसाचं तसं नाही, माणसाला स्वास्थ्य नाही, समाधान नाही, शांती नाही. आणि परमेश्वरानं एक असा देह तुम्हा आम्हाला दिलेला आहे की ज्या देहाला येऊन, ज्या नरदेहाला येऊन हे सहजपणे प्राप्त करून घेता येत. नव्हे दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडशी
मानवी शरीराचं महत्व इतकं आहे की या मानवी शरीराला येऊन, नरदेहाला येऊन त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याची संभावना या देहामध्ये आहे. स्वस्वरूपाचा बोध करून घेण्याची संभावना या शरीरामध्ये असताना सुद्धा ती संभावना दूर राहिली, देव दूर राहिला. आम्हाला आमचं मन सुद्धा शांत करता येत नाही, मनाला सुद्धा आम्हाला स्थिर करता येत नाही. मग इतकं बहुमूल्य मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा आम्ही फार काय कमवलं असं अजिबात म्हणता येत नाही. कधी कधी ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं. एक दोनच गोष्टी आहेत. एक तर मनशांतीचे औषधं उपलब्ध पाहिजे होती, परंतु दुर्दैवानं ती मनशांतीची औषधं कुठंच उपलब्ध नाहीत. नाहीतर माणसं परमार्थाकडे आलीच नसती. आणि तुम्हाला निश्चल अशी अवस्था, अखंड अशी मनशांती प्राप्त करून घ्यायची असेल, मनस्वास्थ्य तुमचं राहायचं असेल, सुख शांती समाधानानं आपलं जीवन ओतप्रोत भरून जायचं असेल, तर मग एकच पर्याय आहे की आयुष्याच्या योग्य वळणावर तुमच्या आमच्या ठिकाणी योग्य तो विवेक जागृत झाला पाहिजे. विवेक याचा अर्थ सार काय, असार काय, आत्म काय, अनात्म काय, हित कशामध्ये आहे, अहित कशामध्ये आहे, हा विवेक ज्यावेळी आपल्या ठिकाणी जागृत होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या निर्तिशय शांतीकडे, मन शांतीकडे, खऱ्या सुखाकडे जाण्याची प्रवृत्ती तुमची आमची निर्माण होईल. वारकरी झालो आपण ह्याच कारणासाठी. वारकरी ज्या कारणासाठी झालो ते कारणच आपण काय होतो विसरून जातो. आणि मग वारकरी नसताना आणि वारकरी असताना आपल्यामध्ये जास्त काय फरक जाणवत नाही. वारकरी नसताना अभंग पाठ नव्हते, वारकरी असताना काय झाले, 4 अभंग पाठ झाले. वारकरी नसताना तुम्हाला जेवायला कोण बोलवत नव्हतं, वारकरी असताना आता जेवायला लोक बोलवतात. एवढाच एक फरक पडला, एरवी दुसरा कुठलाच फरक पडलेला नाही. खाजगीमध्ये बोलतो, बऱ्याच वेळेला लोकांची भावना अशी झालेली आहे की वारकरी नसताना हे बरं होतं आणि वारकरी झाल्यावर ते जास्तच काय झालं, बिघडलं, असं सुद्धा म्हटलं जात. तुकाराम महाराजांनी कुठल्या अर्थानं सांगितलं, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फल आवगेची हे. तुकाराम महाराजांनी एक असा मनुष्य बघितलेला आहे, तुकाराम महाराजांनी एक असा मानव बघितलेला आहे की जो इतर माणसापेक्षा वेगळा असावा. वेगळा असावं म्हणजे काय, त्याचं जीवन सुख शांती समाधानानं भरलेलं असावं, ईश्वरनिष्ठ असं त्याचं जीवन असावं, जीवनाच्या समग्रतेला जाणून घेण्याचा विवेक त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला असावा. आणि असा एक मनुष्य समाजामध्ये निर्माण व्हावा की जो मनुष्य इतरांचा काय ठरेल, आदर्श ठरेल. आणि तो आदर्श मनुष्य म्हणजे वारकरी. तुकाराम महाराजांना असा वारकरी घडवायचा आहे, अशी माणसं घडवायची आहेत. म्हणून तुकाराम महाराज आग्रह करतात, होय होय वारकरी. का? वारकऱ्यांची एक अशी फलटण गावामध्ये निर्माण व्हावी, वारकऱ्यांचा असा एक समूह निर्माण व्हावा की ज्या वारकऱ्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं आदर्श जीवन, त्याच्या ठिकाणी असणारी ईश्वरनिष्ठता, जीवनाच्या समग्रतेला जाणून घेण्याची अभिलाषा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, कुठलाही विकार नाही, ज्याचा अंतःकरण अत्यंत निर्दोष आहे. अशा निर्दोष अंतःकरणाची व्यक्ती, ईश्वरनिष्ठ व्यक्ती, जी अति मानवीयतेकडे जात आहे, अशी व्यक्ती समाजामध्ये निर्माण झाल्या तर त्यांचा आदर्श घेऊन इतर लोकांवर त्याचा काय पडेल, परिणाम घडेल, प्रभाव पडेल. आणि एक दिवस असा होईल, असा उगवेल की अखंड समाज निर्दोष होईल, समाजामध्ये दोष शोधून सुद्धा सापडणार नाही. असा निर्दोष समाज घडवण्यासाठी होय होय वारकरी. आणि आम्ही नेमकं त्याच्या काय करतो, उलट करतो. हा सप्ताह का करायचा हो, कथा कीर्तन कशासाठी? त्याचं एकच कारण आहे, हे संतांचे जे विचार आहेत ते संतांचे विचार घराघरामध्ये पोचावेत. संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण व्हावी. हाच एक मुख्य हे प्रचार आणि प्रसाराचं कार्य आहे. कोणत्या प्रचार प्रसाराचं, तर संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार, हेच कार्य आहे. तुमच्यासारखे काही लोक एकत्र येतात, व्यवस्थापक एकत्र येतात, सप्ताह करतात आणि ज्ञानदानाचं कार्य घडतं, कीर्तन होतं, सामूहिक भक्ती घडते. याचा प्रभाव पडावा समाजावर, हे संतांचे विचार घराघरामध्ये जावावेत. आणि काय घडावं, समाज दोषमुक्त व्हावा, निर्दोष व्हावा, समाज ईश्वरनिष्ठ व्हावा आणि मानवतेकडून अति मानवीय अवस्थेकडे त्यानं जावावं.
आणि जीवनाच्या समग्रतेला जाणण्याची महत्वाकांक्षा, अभिलाषा त्या जीवाच्या, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि समाजिक आदर्शवत व्हावा, ह्यासाठी होय होय वारकरी. तर आपलं आता असं झालंय की वारकरी असून सुद्धा सुख, शांती, समाधानानं त्याचं जीवन भरलेलं आहे असं म्हणता येत नाही. वारकरी नसलेलाही चिंता करतो आहे आणि वारकरी असलेलाही चिंता करतो आहे. संतांनी ज्या निरपेक्ष सुखाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवला, त्या सुखाकडे जाण्याची प्रवृत्तीच तुमची आमची होत नाही. म्हणून खरोखरच ती अखंड अशी मनशांती तुम्हाला प्राप्त व्हायची असेल तर या परमार्थ मार्गामध्ये संतांना अपेक्षित असणारा विवेक तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण व्हावा लागतो. आणि का विवेक निर्माण होऊ नये? ही प्रकृती, हा संसार तुम्हाला काय दाखवत नाही? संसार तुम्हाला कितीतरी प्रकारची दुःख दाखवतो. संसार तुम्हाला दुःख का दाखवतो? तर सुख म्हणजे काय ते कळावं म्हणून. दुःखाची संवेदना, दुःखाची तीव्रता सुद्धा मनुष्याला सोसावी लागते. आणि ती सोसावी का? त्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. संसार तुम्हाला सगळं काही दाखवतो आणि संसारानं सगळं काही दाखवलेलं असून सुद्धा तुमचा आमचा विवेक जागृत व्हायला तयार नाही. तुम्ही आम्ही शहाणं व्हायला तयार नाही. एक साधं उदाहरण देतो आणि थांबतो. का विवेक जागृत होत नाही? तुकाराम महाराज सांगतात, एक पाहता एकाची धने, सावध त्या गुन्हेगारी नव्हा. ज्यावेळी सावधानता तुकाराम महाराजांना, संतांना अपेक्षित असणारी सावधानता तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होईल, त्यावेळी विवेक आपल्या ठिकाणी निर्माण होईल. आणि तो विवेकच तुम्हाला सांगेल की कुठल्या दिशेने मी गेलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. आणि संतांनी सांगितलेल्या दिशेनं जाता आलं तर मग सुख, शांती, समाधान, ती मन शांती तुमच्या आमच्यापासून दूर नाही. मग एक पाहता एकाची धनी. आतापर्यंत आम्ही किती जणांना स्मशानामध्ये पोचवलो? आतापर्यंत किती जणांना आपण स्मशानामध्ये पोचवलं? मग कोण शाणा झाला? तुकाराम महाराज सांगतात, एक पाहता एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे नव्हा. स्मशान आपल्याला सावध करत असतं. ते चित्तेवर जळणारं प्रेत आपल्याला सावध करत असतं. खरं माणसाची जात अशी आहे की त्या चित्तेवर धडधडणारं प्रेत पाहून सुद्धा ते मनुष्य सावध होत नाही. याचा अर्थ सरळ होतो की आम्ही काय आहोत? विवेक आहोत की विवेकहीन आहोत? विवेकहीन आपण आहोत. आज ते प्रेत चित्तेवर जळत आहे, उद्या माझीच अशी यात्रा निघेल आणि माझंही प्रेत त्या चित्तेवर धडधड. आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे का? हा प्रकृतीचा कायदा आहे. इतर कायदे टाळता येतील, मोडता येतील, प्रकृतीचा कायदा कुणालाही मोडता येत नाही. ही वस्तुस्थिती असेल आणि जीवनाचा शेवट अशाच पद्धतीने होणार असेल तर आयुष्याच्या योग्य वळणावर मनुष्यानं सावध का होऊ नये? आणि खऱ्या सुखाकडे जाणारा, खऱ्या मनशांतीकडे जाणारा, जीवनाच्या समग्रतेची प्राप्ती करून देणारा, आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणारा हा जो भगवत मार्ग आहे, हा परमार्थिक मार्ग आहे, ही अमृताची वाट आहे, ती मनुष्यानं निष्ठेने का चालू नये? विवेक निर्माण होतो, परंतु काय होतं? विवेक नुसता बुद्धिस्ट असून चालत नाही. बुद्धिस्ट असणारा विवेक मनामध्ये उतरावा लागतो आणि आपलं मन या सगळ्या गोष्टीसाठी काय व्हावं लागतं? तयार व्हावं लागतं. साध्या गोष्टी आहेत, समजून घेतला तर आपल्या आयुष्याचं कल्याण कशामध्ये, आपला उद्धार कशामध्ये आहे, याला हे समजायला वेळ लागत नाही मनुष्याला. एक साधं उदाहरण देतो आणि थांबतो. बोललोय की नाही मला माहित नाही. निसर्ग कसा आहे हो? हिरवागार आहे, टवटवीत आहे. सृष्टी नेहमी कशी असते? टवटवीत असते, हिरवीगार असते. का सृष्टी टवटवीत राहिली पाहिजे, सृष्टी हिरवीगार राहिली पाहिजे? हा सृष्टीचा नियम आहे. मग सृष्टी हिरवीगार कधी राहते? सृष्टी ताजीतवानी कधी राहते? सृष्टी टवटवीत कधी राहते? तर झाडावर झाड हिरवगार असतं, ते हिरवगार कायम का राहतं? झाड टवटवीत असतं, ते झाड टवटवीत का राहतं? तर हिरवी पानं झाडावर राहतात आणि पिकली पानं काकू न करता गळून पडतात. मग हिरव्या पानाने झाडावर राहायचं आणि पिकल्या पानाने काकू न करता काय करायचं? गळून पडायचं. तेव्हा काय होतं? झाड काय राहतं? टवटवीत राहतं, ताजेतवानं राहतं. परिणाम काय होतो? ही सगळी सृष्टी काय होते? टवटवीत राहते, ताजीतवानी राहते. का सृष्टी टवटवीत आहे? का सृष्टी हा निसर्ग ताजातवाना राहतो? हिरवी पानं झाडावर राहतात, पिकली पानं काकू न करता गळून पडतात. जो सृष्टीला नियम आहे तो संसाराला नियम आहे. तुम्ही आम्ही करत असलेला संसार ताजा राहायचा असेल, टवटवीत राहायचा असेल
तर नव्याने यायचं आणि जुन्यानी जायचं. समजा झाडावरच्या पिवळ्या पानांनी गळूनच पडायचं नाही ठरवलं तर झाडाची शोभा वाढेल की बिघडेल? खरं झाडाची शोभा वाढत राहते, झाड टवटवीत राहतं का? त्या झाडावरच्या पिकल्या पानाला जी अक्कल आहे ती अजून आम्हाला आलेली नाही. हे झाड टवटवीत राहिलं पाहिजे, झाडाचा हिरवापणा टिकला पाहिजे, झाड ताजं तवानं राहिलं पाहिजे. म्हणून पिकलं पान काय करतं? जराशी वाऱ्याची झुळूक आली की गळून पडतं. परिणाम काय होतो? झाड टवटवीत राहतं. तसा संसारी टवटवीत राहायचं असेल तर सृष्टीचा नियम आहे, हा संसार टवटवीत राहायला पाहिजे, ताजा तवाना राहायला पाहिजे. मग संसार कधी टवटवीत राहील? नव्याने यायचं आणि जुन्यांनी जायचं. कल्पना करा, जुनी माणसं जायलाच तयार नाहीत. एखाद्या घरामध्ये 20-25 म्हातारी माणसं आहेत जी जायलाच तयार नाहीत. आता तिथला संसार टवटवीत राहील की तो बिघडून जाईल? कल्पना करा, एखाद्या घरामध्ये 20-25 म्हातारे आहेत, 70-80 वर्षाची. संसार ताजा वाटेल का? तो संसार टवटवीत वाटेल का? जो सृष्टीचा नियम तो संसाराला नियम आहे, हा प्रकृतीचा कायदा आहे. आणि हा प्रकृतीचा कायदा ज्या दिवशी आम्ही समजून घेऊ त्या दिवशी आनंदानं ह्या जगाचा निरोप घ्यायला सुद्धा आम्हाला काय वाटणार नाही. पिकल्या पानाला कळतं, झालं आपलं आयुष्य संपलं, आता गळून पडायला पाहिजे. झाड वाढत राहील, त्याचा हिरवापणा वाढत राहील. का आता माझं काम झालं, आता मी राहिलो तर या झाडाची शोभा गेल्याशिवाय राहणार नाही. तसं आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर कळावं मनुष्याला, आता मी राहिलो तर संसाराची शोभा गेल्याशिवाय राहणार नाही. योग्य वेळी या संसारातून एक्झिट किंवा योग्य वेळी या संसारातून बाहेर पडायची एक धाष्टर्य, आध्यात्मिक धाष्टर्य सुद्धा आपल्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. आणि हे धाष्टर्य, या जगाला निरोप देण्याचं धाष्टर्य, भरल्या संसारातून बाजूला जाण्याचं धाष्टर्य, या जगाचा मृत्यूच्या पलीकडे, काळाच्या पडद्याच्या पलीकडे जाण्याचं धाष्टर्य निर्माण करणारं एकच क्षेत्र आहे, ते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. आध्यात्मिक आपल्या ठिकाणी असं धाष्टर्य करतं, या जगाचा तर आनंदानं आपल्याला निरोप देता येतोच, परंतु काळाच्या पडद्याच्या पलीकडे, मृत्यूच्या पलीकडे काय आहे हे पाहण्याची जिज्ञासा सुद्धा वारकऱ्याच्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून जर असं घडत गेलं, आनंदाने या जगाचा निरोप देता आला, आणि या जगाला आनंदाने निरोप त्याच वेळी देता येतो, आणि माऊलीने सांगितलं त्या न्यायानं अविरत अशी मनशांती मनुष्याला त्याच वेळी प्राप्त होते. आणि अविरत अशा मनशांतीलाच माऊली जर सुख म्हणत असतील तर त्या सुखाला मी त्याच वेळी प्राप्त होऊ शकतो की ज्यावेळी आपलं खऱ्या अर्थानं डोळे उघडतील, संतांना अपेक्षित असणारा विवेक तुमच्या आमच्या ठिकाणी जागृत होईल. त्यावेळी संतांनी दाखवलेल्या मार्गावरून निष्ठेने आपले पाय पडत पुढे राहिले तर सुख, शांती, समाधान हे सगळे परमार्थिक अलंकारानं तुमचं आमचं जीवन विनटित झाल्याशिवाय राहणार नाही. हे सहज प्राप्त होतं, परंतु निष्ठेनं चालता आलं पाहिजे. कसं असते, नाचतानाही पाय हलतात आणि चालतानाही पाय हलतात. नाचतानाही पाय उचलावे लागतात आणि चालतानाही पाय उचलावे लागतात. बऱ्याच वेळेला वारकरी गैरसमज करून घेतो, त्याला वाटतंय मी चालायला लागलोय, खरं तू काय करतो असतोय? नाचत असतोय. कारण नाचतानाही पाय हलतात आणि चालतानाही पाय हलतात. नाचत राहिला तर एकाच ठिकाणी राहाल, आणि देव आणि तुम्ही यातलं अंतर कधीच कमी होणार नाही. आणि देव आणि तुम्ही यातलं अंतर कमी व्हायचं असेल तर आपला प्रत्येक पाय पुढे पडत राहायला पाहिजे. आणि असा प्रत्येक पाय मार्गात हे अमृताच्या वाटेवरून अमृताकडे, त्या परमेश्वराकडे जाणाऱ्या वाटेवरून प्रत्येक पाय प्रत्येक वेळी पुढे पडत राहिला तर देव आणि मी यातलं अंतर कमी झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे ते चालणंच तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल. आणि जर नाचणं घडलं तर वाटतंय मी परमार्थ करतो, खरं वास्तविक तो जाग्यावरच असतो. नाचणं आणि चालणं ह्यामध्ये फार भेद आहे. दोन्ही क्रिया करताना पाय वर खाली करावे लागतात, खरं नाचतानाही पाय वर खाली होतात, खरं त्याला चालणं म्हणत नाही. मग आपण परमार्थ मार्गामध्ये नाचतो आहोत की चालतो आहोत हे ज्यानं त्यानं ओळखलं, आणि जो खरोखर ज्याचे पाय पुढे पडतात त्याला हे अनुभव येत राहतात. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया, योगक्षेम त्यांचे जाणे जाडबारी. ह्या निष्ठावंत वारकऱ्याला कळतं. आणि हे जे मनशांती म्हणा किंवा हे जे निरपेक्ष सुख माऊली सांगतात ते सहज प्राप्त होतं. जसं देव आणि तुम्ही यातलं अंतर कमी होत जातं तसे त्या अनुभूतीच्या आयामामध्ये तुमचा हळूहळू प्रवेश व्हायला लागतो. परमार्थिक अनुभूतीच्या आयामामध्ये तुमचा हळूहळू प्रवेश व्हायला लागतो. आणि त्या अनुभूतीमध्ये जसा जसा प्रवेश व्हायला लागतो तसं हे सगळं तुम्हाला प्राप्त होतं.
मग या शरीराचं ममत्व सुद्धा राहत नाही. मनुष्याच्या ठिकाणी मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही. कोहम कतमिदम जाता, मी कोण आहे? अरे मी तर परब्रह्म स्वरूप आहे, मी तर आत्मस्वरूप आहे. मी मूळचाच त्या भगवत स्वरूपाशी काय आहे? एक आहे. जीव भ्रमेव ना परा. हे कळायला लागलं की या मर्त्य शरीराला घेऊन मनुष्य कधीही काळजी करणार नाही, चिंता करणार नाही. आणि ह्या मर्त्य संसाराला घेऊन सुद्धा मनुष्य विनाकारण आटापिटा किंवा ऊर बडवून घेणार नाही. योग्य वेळी डोळे उघडावेत. योग्य वेळी संतांना अपेक्षित असणारा, शास्त्राला अपेक्षित असणारा विवेक तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण व्हावा. त्यावेळी आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी प्राप्त होते, दृष्टी बदलते. आणि एकदा दृष्टी बदलली की एकेकाळी आपण चिंता करत होतो त्या चिंता निघून जातात आणि एक परमेश्वराप्रती समर्पित भाव निर्माण होतो. जसं लहान मूल आपल्या आईप्रती समर्पित असतं, तसा जेव्हा आमचा वारकरी त्या पांडुरंगाच्या प्रती खऱ्या अर्थानं समर्पित होईल त्यावेळी त्याच्या जीवनातल्या सगळ्या चिंता, काळजी, घोर काय होईल? निघून जाईल. आणि माऊलींना अपेक्षित असणारी अखंड, निखळ, निश्चल अशी मनशांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जी अखंड, निखळ, निश्चळ अशी मनशांती आपल्याला प्राप्त झाली, त्या मनशांतीलाच माऊली काय म्हणतात? सुख म्हणतात. तिथंच सुख वास्तव्याला येतं. आणि हे अखंड अशी मनशांती तुम्हाला प्राप्त झाली नाही तर बाकी मग जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख. मन अशांत असेल तुम्हाला सुखाचा अनुभवच येणार नाही. आणि मनशांती जर कुठं मिळत असेल? परमार्थ मार्गामध्ये मिळते. संतांच्या विचारांचा पायीक होऊन निष्ठेनं तुमचे पाय त्या दिशेनं पडत राहिले तर ती मनशांती तुम्हाला कधी सोडून जात नाही. एक वेगळी अभिनव अशी दृष्टी आपल्याला प्राप्त होते. परिणाम काय होतो? अखंड अशी मनशांती प्राप्त होते. आणि जी शांती जिथं आहे तिथं सुख आश्रयाला येतं. परिणाम काय होतो? आम्ही सुखी होतो. आणि ही संतांनी बनवलेली सुखाची निरपेक्ष व्याख्या आहे. अशांती तिथं दुःख आहे आणि शांतीमध्ये सुख आहे. म्हणून तुकाराम मला सांगतात, मनवनी शांती धरा उतराल पैल तीरा, शांती परते नाही सुख ए रावगेची दुःख. सरळ संतांनी सांगितलेलं आहे. जाता इतकंच म्हणेन, तुम्ही कितीही चिंता केली तर चिंता करून प्रश्नांची उत्तरं सुटत नाही. चिंता हे समस्येचं उत्तर नव्हे. खरं जी संसार वेडी माणसं असतात त्यांनी गृहीतच धरलेलं आहे, मी चिंता केली तर हा संसार चालतो, मी रात्रंदिवस विचार केला तरच हे गाडा व्यवस्थित पुढे चालणार आहे, असा विचित्र समज मनुष्यानं करून घेतलेला आहे. प्रपंच हा फक्त कर्तव्यासाठी ठेवावा. प्रपंच आपण करत असलेल्या प्रपंचाची, आपण करत असलेल्या संसाराची तुम्ही रात्रंदिवस चिंता केली तर प्रपंच जसा चालायचा आहे तसाच चालायचा आहे. किंबहुना तुम्ही जास्त चिंता केल्यामुळं तो प्रपंच बिघडण्याची शक्यता आहे. तुम्ही जितकं शांत असाल, कर्तव्याच्या भावनेनं ज्यावेळी तुम्ही प्रपंचाकडे पाहाल, कर्तव्याच्या भावनेनं आपल्या घरच्या लोकांच्याकडे पाहाल, कर्तव्याच्या भावनेनं संसाराकडे पाहाल, त्यावेळी तो संसार तुम्हाला आकारण तुमच्यामध्ये चिंता उत्पन्न करत नाही. खरं मी आणि माझं हे असं वर्तुळ आहे, हे माझं आहे, हे मी आहे. आणि स्वाभाविकपणे काय निर्माण होतात? चिंता निर्माण होते. चिंता करून संसारातल्या समस्येचं उत्तर मिळत नाही. थोडंसं वारकरी झाला असाल, थोडंसं संत वाङ्मयाचा अभ्यास असेल, कथा कीर्तनातून ज्या चार गोष्टी कळतात, ते शानपण जर संतांनी दिलेलं शानपण जर तुमच्या आमच्या ठिकाणी आलं तर आता पूर्वीसारखी चिंता करावी लागत नाही. संसारामध्ये ज्या समस्या आहेत की जे प्रश्न आपल्याला पडतात त्या प्रश्नांची सहज उत्तर आम्हाला परमार्थामध्ये मिळतात. फक्त ती परमार्थिक बुद्धी तुमच्या आमच्या ठिकाणी जागृत व्हायला पाहिजे. आध्यात्मिक पातळीवरनं विचार करायला ज्यावेळी आपण काय करतो, सांसारिक पातळीवरनं विचार करतो. आणि संसारामध्ये काही समस्या निर्माण झाल्या, जीवनामध्ये काही समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्यांचं निवारण तुम्ही भौतिक पातळीवर करायला गेला, सांसारिक पातळीवर त्या समस्यांचं निवारण करायला गेला, त्याचं निवारण कधीच होणार नाही. तो संसारामध्ये अथवा आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांचं निवारण जर आध्यात्मिक पातळीवरून करायला गेला तर निवारण झाल्याशिवाय चुटकीदर्शी प्रश्न सुटतात. फक्त त्या आध्यात्मिक पातळीवर त्या समस्येचा विचार करता आला पाहिजे. एक साधं उदाहरण देतो आणि थांबतो. गरुड काय करतो? सापाला पकडतो. गरुड काय करतो? सापाला पकडतो. साप हा जमिनीवर बलवान आहे. साप जमिनीवर बलवान आहे. नाग हा जमिनीवर बलवान आहे. तो गरुडाला सुद्धा ऐकत नाही.
गरुडाला भारी पडू शकतो कुठं जमिनीवर. गरुड काय करतो, त्याला उचलतो आणि आकाशात घेऊन गेलो. एकदा गरुडानं त्या सापाला आकाशात नेलं की सापाची शक्ती संपली. आता बलवान कोण होतं, गरुड बलवान होतं. सापाचं आता काही चालत नाही, मग सहज शिकार होते. तसं संसारातल्या समस्येचं उत्तर तुम्ही संसारामध्ये शोधायला गेला, स्थूल दृष्टीनं शोधायला गेला, भौतिक पातळीवर संसारातल्या समस्येचं, जीवनातल्या समस्येचं उत्तर शोधायला गेला तर त्या समस्या काय होतात, बलवान होतात, उत्तर सापडत नाही. परंतु तीच समस्या आध्यात्मिक पातळीवरून संतांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचारांच्या पातळीवरून, आध्यात्मिक पातळीवरून त्या समस्यांची उत्तरं शोधायला गेला तर ते चटकन काय होतात, समस्यांचं उत्तर मिळतात, निराकरण होऊन जातं. हा फार मोठा लाभ आहे. आणि हे सगळं जर संत वाङ्मयाचं आपण खऱ्या अर्थानं पायिक झालो, यांच्या विचारांच्यामुळं जर खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित असणारा विवेक आपल्या ठिकाणी निर्माण झाला तर बाकी सुख, शांती, समाधान, आपण ज्याला मन शांती म्हणतो, हे सगळं या पारमार्थिक अलंकारानं आपलं जीवन विंटित होऊन जातं. आणि संतांना अपेक्षित असणारं जे निरपेक्ष सुख आहे, की ज्या निरपेक्ष सुखाची व्याख्या माऊलीने केलेली आहे की अखंड अशी मनशांती जिथं आहे तिथं खऱ्या अर्थानं सुख वास्तव्याला येतं. ती मनशांती लाभते आणि त्या अखंड अशा निरतिशय मनशांतीमध्ये सुखाचा काय येतो, सहज अनुभव येतो. आणि हे फक्त अध्यात्माव्यतिरिक्त इतर कुठेही ते सुख मिळणार नाही. म्हणून माऊली सांगतात, निश्चलत्वाची भावना जरी नवीची देखे मना तरी शांती केवे अर्जुना आपू होय. ती अखंड अशी मनशांती तुम्हाला प्राप्त व्हायची असेल तर ती मला प्राप्त झाली पाहिजे अशी भावना अगोदर निर्माण झाली पाहिजे. आणि ती एकदा भावना निर्माण झाली मनशांतीची, मला ती प्राप्त झालं पाहिजे, माझं जीवन सुख शांती समाधानानं भरून गेलं पाहिजे, ह्या निश्चय झाला की मग परमार्थाकडे खऱ्या अर्थानं आपल्याला जाता येतं आणि गांभीर्यानं परमार्थ करता येतो. आणि जी व्यक्ती गांभीर्यानं परमार्थ करते, विवेकपूर्ण अंतःकरणानं परमार्थ करते, त्याला ह्या गोष्टी साध्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांना अपेक्षित असणार ती मनशांती, संतांना अपेक्षित असणार ती सुख तुम्हाला मला प्राप्त व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी अपेक्षा करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री